सर्वप्रथम आम्ही सर्वजण प्रभाग क्रमांक 19 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार मी स्वतः अक्षय दिगंबर मुपडे, तसेच सुप्रियाताई तिगोटे, तसेच प्रियंकाताई आनंदवार, तसेच अस्लम भैया यांची आई अस्लम शाहिदा बेगम यांनी आम्ही सर्व चारही जण सोबत प्रभागामध्ये फिरत असताना आज म्हाडा कॉलनीमध्ये प्रत्यक्ष ही आमची प्रचार रॅलीची दुसरी वेळेस आहे। या प्रभागामध्ये या एरियामध्ये आम्ही वावरत असताना किंवा जनतेशी संवाद साधत असताना आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे। जे की जुन्या नगरसेवकांनी जे काही कार्य केलं नाही ते त्यांनी आम्हाला सर्वजण सांगत आहेत आणि आम्ही युवा चेहरे असल्यामुळे आणि नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची सर्वांची इच्छा व्यक्त करत आहेत। मतदारांना काय आवाहन करणार आहे? शेवटचे 2 दिवस राहिले। मतदारांना मी एकच आवाहन करेल की विरोधातील सर्व पक्ष पैशाचा असेल, तसेच कोणत्या पार्ट्याचा म्हणा कोणाचाही आमिष दाखवतील त्या आमिषाला न बळी जाता जेही उमेदवार आहेत एक सर्व गरीब कुटुंबातील आणि जनतेतील काम करणारे उमेदवार आहेत। त्याच्यामुळे या सर्व चारही उमेदवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घडी या निशाणीवर प्रचंड मताने विजयी करा, एवढंच मी आवाहन करतो। सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। मी सुनील प्रभाकर अनंतवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे या प्रभागामध्ये प्रचार रॅली काढण्यात आलेली आहे आणि या प्रचार रॅलीमध्ये आमचे सर्वच उमेदवार अस्लम बाई यांची मातोश्री शाहिदा बेगम, सुप्रियाताई तिगोटे, प्रियंका आनंदवार आणि अक्षय मुपडे या 4 प्रभागातील 4 जण या प्रचार यंत्रणेमध्ये सामील आहेत। आणि आपण या म्हाडा कॉलनीमध्ये असो, जुना कोटा असो, बाकीच्या एरियामध्ये प्रत्येक ठिकाणी आम्ही जाऊन पाहत आहोत। गत 30 वर्षापासून जे नगरसेवक आहेत यांनी थातूर मातूर कोणतेही कामं केलेलेच नाहीत। आता आम्ही जेव्हा जनतेपुढे उभं राहत आहोत आम्हाला जाताना येताना सर्व दिसत आहे। जिथं ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे, नाल्याचा प्रॉब्लेम आहे, कुठं अंगणवाडीचा प्रॉब्लेम आहे, कुठं दवाखान्याचा प्रॉब्लेम आहे, हे सर्व समस्या घेऊन आमचे चारही नवीन युवा पिढीचे शिलेदार आहेत आणि हे शिलेदार या महानगरपालिकेमध्ये पाऊल टाकून नगरसेवक बनून जनतेच्या हितासाठी चांगल्या प्रकारे काम करणारे आहेत। गत बघत असाल 30 वर्षापासून फक्त आपण राजू गोरे, काळे, काकडे, मोरे यांच्या पुरताच आपण राजकीय स्थिती पाहतात। नवीन चेहऱ्यांना अद्यापर्यंत त्याला संधी मिळालेली नाही। आताच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आमचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, तसेच नांदेड जिल्ह्याचे सर्वेसर्वा माननीय प्रताप पाटील चिखलीकर साहेब व माजी आमदार मोहनअण्णा हंबर्डे आणि आपल्या नांदेडचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष ओमप्रकाशजी पोखरना यांच्या माध्यमातून यांनी जे आम्हाला पक्षाच्या अंतर्गत जी तिकीट देऊन संधी दिलेली आहे त्या संधीचं सोनं करून हे आमचे 4 युवा शिलेदार महानगरपालिकेमध्ये चांगल्या प्रकारे आपलं प्रतिनिधित्व करणार आहेत अशी मी ग्वाही देतो। प्रचाराचे शेवटचे 2 दिवस शिल्लक राहिले आहेत, तर प्रभागातील मतदारांना आपण काय आवाहन करणार? बघत असाल आपण दर 5 वर्षाला बघत आता की गेल्या दर 5 वर्षाला 2 दिवस जेव्हा राहिले तेव्हा सगळे नगरसेवक येतात आणि हातामध्ये पैशाचे बंडल घेऊन प्रत्येकाच्या घरापुढे पैशाचं असं काळा बाजार दाखवतात। या बळी या जे पैसे येतात ते आपल्याला 1 दिवसाचे बाजारचे सुद्धा पैसे नसतात। तरी अशा लोकांनी असे पैसे वापस टाकून टाकावून आम्हाला जे काम करणारा कार्यकर्ता आहे ग्राउंड लेवलवर ज्यांना माहिती आहे अशाच माणसाला या जनतेने निवडावं असं मी इथे या मतदारांना सांगतो।